बघा, मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे मागच्याच व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाची इंटिग्रेशनवरची एक्झाम्पल बघितली. तशीच आता पुढच्या ह्याच्यातसुद्धा आपण इंटिग्रेशनची बाय द सबस्टिट्यूशन म्हणजे सबस्टिट्यूशन करून कशी सोडवायची हे एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे. बघा, त्यातलं पहिलं एक्झाम्पल आपलं दिलेलं आहे 1/1 + e⁻x. मग तसंच आपण नेहमीप्रमाणे आपण इंटिग्रेशनला कन्सिडर करूया. काय ना त्याचं कन्सिडर I = इंटिग्रेशन ऑफ 1/1 + e⁻x × dx. आता ह्याच्यात मल्टिप्लाय करूया आपण. मल्टिप्लाइंग बाय e⁻x. कोणाला? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना सुद्धा करूया. म्हणजेच काय होईल? e⁻x डिवायडेड बाय 1ला केलं तर e⁻x प्लस e⁻x × e⁻x × dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e⁻x डिवायडेड बाय. आता इथं बेस सेम आहे म्हणजे पॉवरची ॲडिशन होणार आणि पॉवर ॲडिशन झाला तर तो 0 म्हणजेच 1 येणार. म्हणून तो लिहितो इथं आधी लिहितो 1 + e⁻x × dx. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत. आता बघा पुढं काय येणार त्याचं. एक्झाम्पल सॉल्व करत असताना सबस्टिट्यूशन करायचं. मग आता पुट 1 + e⁻x = t. आणि हे लक्षात घ्यायचं की इंटिग्रेशनमध्ये जर आपण सबस्टिट्यूशन केलं तर नेहमी त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायला लागतंच. मग काय येणार? 1चं डेरिव्हेटिव्ह 0, e⁻x डेरिव्हेटिव्ह e⁻x येणार आणि × -x -1 येणार इज इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह येणार dt/dx. देअरफॉर e⁻x आणि हा dx इकडे मल्टिप्लाय केला × dx इज इक्वल टू हा मायनस साईन इकडे घेतला म्हणून -dt. आणि आता हे गिवन इंटिग्रेशनमध्ये फंक्शन आपल्या इथं आहे e⁻x × dx. त्याच्याऐवजी -dt लिहायचं. म्हणून इंटिग्रेशन I = इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय 1 + e⁻x काय आहे? t × -dt. आणि 1/tचं इंटिग्रेशन माहिती आहे आपल्याला, ते काय आहे? log t आणि त्याला मायनस साईन. लक्षात आलं? प्लस c. आणि शेवटी पुट करायची व्हॅल्यू ती विसरायची नाही. -log 1 + e⁻x प्लस c. लक्षात आलं? म्हणजे आपला ऑप्शन काय तो चेक करा. ऑप्शन नंबर सी हा आपला ऑप्शन. -log 1 प्लस आहे. ठीक आहे, इथं चुकलेला आहे. ऑप्शन बी येतोय आपला. ठीक आहे, ऑप्शन सी नाही आहे कारण हा 1 मायनस आहे. 1 + e⁻x प्लस सी. लक्षात आलं? ठीक आहे, बघा आता पुढचं एक्झाम्पल आपलं. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे. इंटिग्रेशन ऑफ x-2 डिवायडेड बाय x² - 4x + 3 × dx. इथं पण आपण काय करूया? सबस्टिट्यूशनचा वापर करूया. त्यासाठी पहिल्यांदा गिवन इंटिग्रेशन लिहूया आपण. I = इंटिग्रेशन ऑफ x-2 डिवायडेड बाय x² - 4x + 3 × dx. ठीक आहे. मग आता ह्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करूया आपण. पुट x² - 4x + 3 = t. आता त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं. देअरफॉर ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2x - 4, 3चं डेरिव्हेटिव्ह 0 इज इक्वल टू dt/dx. आता इथं जर न्यूमरेटर बघितलं तर x - 2 आहे. इथं पण x - 2 तयार करू शकतो कारण 2 कॉमन घेतला. म्हणजेच काय होईल? 2 × x - 2 इज इक्वल टू dt/dx.
मग एक्झाम्पलमध्ये गरजेचं काय आहे, एक्स मायनस टू इंटू डी एक्स तो तिथं तयार करूया. म्हणजेच एक्स मायनस टू इंटू डी एक्स इकडं मल्टिप्लाय केला आणि हा टू इकडं न पाहिजे, म्हणजेच तयार झाला डी टी डिवायडेड बाय टू. म्हणजे ह्याच्याऐवजी आपण सबस्टिट्यूट करणार डी टी अपॉन टू आणि ह्याच्याऐवजी टी. म्हणून गिवन इंटिग्रेशन काय येणार, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय टी इंटू डी टी अपॉन टू. त्यातला 1/2 कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला आणि परत मागाशी सोडवलं तसंच एक्झाम्पल आलं 1/t. 1/tचं इंटिग्रेशन काय येणार, लॉग टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. दिस इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ टी म्हणजे काय, एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 प्लस सी. पण आता जर आपण ऑप्शन बघितलं तर तसं ऑप्शन आपल्याला कुठंच दिसत नाही, कारण 1/2 कुठंच नाही आहे. मग आता लॉगची प्रॉपर्टी इथं वापरायला लागेल आपल्याला. लॉगच्या प्रॉपर्टीनुसार हा 1/2 कुठं जाणार, न्यूमरेटरला, पॉवरला. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 ब्रॅकेट रेस्ट 1/2 प्लस सी. आणि ब्रॅकेट रेस्ट 1/2 म्हणजेच काय असतं, स्क्वेअर रूट असतं. म्हणजेच काय आलं, लॉग ऑफ रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 3 प्लस कॉन्स्टंट सी. आणि बघा आता आपला ऑप्शन नंबर कुठला येतो आहे, ए. कुठला आन्सर आला आपलं, ऑप्शन ए. लक्षात आलं सगळ्यांच्या. बघा हे सुद्धा एक्झाम्पल सिम्पल होतं. तसंच आता पुढच्या एक्झाम्पलकडे आपण वळूया. बघा पुढचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, इंटिग्रेशन ऑफ 3x² डिवायडेड बाय x⁻6 + 1 इंटू डी एक्स. ह्याचा आन्सर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आन्सरमध्ये ऑप्शनमध्ये बघितलं तर x⁻6 आणि x³ ह्या दोनमध्येच आपले ऑप्शन्स आहेत, 4 ऑप्शन्समध्ये. ठीक आहे, मग आता ह्याच्यासाठी परत एकदा आपण गिवन इंटिग्रेशन ॲज इट इज कन्सिडर करूया. काय दिले गिवन इंटिग्रेशन, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x² डिवायडेड बाय x⁻6 + 1 इंटू डी एक्स. ठीक आहे, आता जर पुटअप करायला गेलं x⁻6 तर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह काढतो आणि डेरिव्हेटिव्ह काढलं तर x⁻5 तयार होणार आणि न्यूमरेटरला तसं नंबर नाही आहे, म्हणून आपण पुट करूया x⁻3 इज इक्वल टू टी. त्याच्या मल्टिपल्समधला एक नंबर घेतला. मग x⁻3चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, 3x². आता आलं बघा 3x² इज इक्वल टू डी टी डिवायडेड बाय डी एक्स. म्हणजेच काय झालं तयार, 3x² इंटू डी एक्स इज इक्वल टू किती आलं, डी टी. लक्षात आलं सगळ्यांच्या. मग आता हे जर गिवन इंटिग्रेशनमध्ये लिहिलं तर काय येणार, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x² इंटू डी एक्स म्हणजे काय आलं, डी टी. तो पुढं लिहूया, म्हणजेच 1 डिवायडेड बाय. आता आपण पुट करतोय x⁻3ला. कशाला पुट करतोय, x⁻3ला. टी घेतोय तर x⁻6ला काय होणार, त्याचा स्क्वेअर होणार प्लस 1 इंटू डी टी. आणि आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं, 1/x² + 1. हे कशाचं इंटिग्रेशन असतं, टॅन इनवर्सचं. म्हणजेच काय आलं, टॅन इनवर्स ऑफ टी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. तसंच मग आता टीची व्हॅल्यू परत पुट केली पाहिजे. टीची व्हॅल्यू किती आहे, x³. म्हणजे आन्सर काय ना, टॅन इनवर्स ऑफ x³ प्लस सी. आणि मग टॅन इनवर्स ऑफ x³ कुठे आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये. म्हणजे आपलं आन्सर आलं बी. लक्षात आलं सगळ्यांच्या. घेऊया आपण पुढचं एक्झाम्पल त्याच्या. आता बघा आता पुढचं एक्झाम्पल, इंटिग्रेशन ऑफ e⁻x इंटू ब्रॅकेट x + 1 डिवायडेड बाय cos² x इंटू e⁻x इंटू डी एक्स इज इक्वल टू. बघा आता हे जरा वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण परत एकदा सबस्टिट्यूशनच वापरणार आहोत. पण सबस्टिट्यूशन वापरण्याआधी एक्झाम्पल गिवन कन्सिडर करूया आपण. काय दिलेलं एक्झाम्पल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e⁻x इंटू x + 1
डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. ठीक आहे. आता ह्यात आपल्याला माहिती आहे की 1 कॉस स्क्वेअर म्हणजेच काय होऊ शकतो, सेक्स स्क्वेअर. मग तो तिथं पहिल्यांदा रिप्लेस करूया. ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 इंटू सेक्स स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. कसं लिहिलं आपण, कॉस स्क्वेअर फक्त 1 कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला आणि सॉल्व केला. आता बघा पुढं काय करायचं, ह्याच्यात सबस्टिट्यूशन वापरायचं. पुट हे ना अवघड होतं आपल्याला सोडवाय, म्हणून त्याच्यासाठी सबस्टिट्यूशन करूया. एक्स इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी घेऊया. टी घ्या, कोणताही नंबर घेतला तरी चालतो, पण नेहमी टी घेतो म्हणून तोच घेतला. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं तर प्रॉडक्ट टूल वापरला पाहिजे. म्हणजेच काय येणार, पहिलं कॉन्स्टंट आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स कॉन्स्टंट आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येतं 1 इज इक्वल टू डी टी डिवायडेड बाय डी एक्स. लक्षात आलं. मग आता बघा पुढं काय येणार, ह्याच्यानुसार ई रेस टू एक्स कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहिलं एक्स प्लस 1 आणि हा डी एक्स इकडं आणला इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. बघा आता आपण सबस्टिट्यूशन कशाला वापरतो आहे, ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1 आणि इंटू डी एक्स ह्याच्यासाठी वापरणार डी टी आणि सेक्स स्क्वेअरमधला हा जो नंबर याच्यासाठी वापरणार टी. म्हणजे गिवन इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर टी इंटू डी टी. लक्षात आलं. आणि आता सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला माहीत आहे. काय तर सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन टॅन, म्हणजेच काय आलं, दिस इज इक्वल टू टॅन टी प्लस सी. म्हणजे किती सोपं एक्झाम्पल केलं आपण, बरोबर. आणि टीची व्हॅल्यू काय आहे ती परत सबस्टिट्यूशन केली पाहिजे. मग टी काय आहे, एक्स इंटू ई रेस टू एक्स म्हणजे इज इक्वल टू टॅन ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस सी. लक्षात आलं. मग आता ह्याचंच आन्सर कुठे आपलं ते बघा, ऑप्शन एमध्ये आहे. म्हणजेच आपण कायला आन्सर आपलं ए ऑप्शन टॅन एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस सी. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण त्यातलं. ठीक आहे. बघा पुढचं एक्झाम्पल नेक्स्ट आपलं इंटिग्रेशन ऑफ रूट टॅन एक्स डिवायडेड बाय साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू काय आहे डी एक्स. हे सॉल्व करायचे आपल्याला. आता हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपण थोडीशी ॲडजस्टमेंट करूया. येतो पहिल्यांदा घेऊया इंटिग्रेशन ॲज इट इज. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स डिवायडेड बाय साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स. मग काय करायचं, मल्टिप्लाय करूया. इथे एक नंबर मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग किंवा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरलाच करूया. मल्टिप्लाइंग टॅन एक्स रूट ऑफ टॅन एक्स टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. म्हणजे न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय करायचा. मग काय होणार त्याच्यामुळं, रूट टॅन एक्स इंटू हा रूट टॅन एक्स मल्टिप्लाय केलं तर टॅन एक्स तयार होणार डिवायडेड बाय रूट टॅन एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स असं तयार झालं. लक्षात आलं. आता याच्यामध्ये टॅन एक्स म्हणजे काय तर आपण लिहू शकतो दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स टोटल डिवायडेड बाय रूट ऑफ टॅन एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 कॉस मीन्स काय असतो सेक. म्हणजे झालं साइन एक्स इंटू सेक एक्स डिवायडेड बाय रूट टॅन एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. साइन एक्स कॅन्सल झाला. आणि अजून एक काय झाला इथं
1 अपॉन कॉस एक्स झाला, बरोबर. आणि 1 अपॉन कॉस एक्स म्हणजेच परत काय येणार, सेक एक्स. हा सेक एक्स आणि हा सेक एक्स मल्टिप्लाय होणार, म्हणजेच सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय रूट ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स. बघा लक्षात आलं का, हा ऑलरेडी सेक एक्स आहे आणि इथं 1 अपॉन कॉस म्हणजे सेक येणार, तो वरतीच येणार. आणि सेक आणि सेक मल्टिप्लाय झाला म्हणून सेक स्क्वेअर एक्स हा राहिला तसाच, आणि साईन कॅन्सल झाला. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत आला. आणि आता आपण सबस्टिट्यूशन वापरू शकतो, कारण टॅनचं डेरिव्हेटिव्ह सेकमध्ये येतं, म्हणून पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर सेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू डी टी डिवाइड बाय डी एक्स. म्हणजेच काय मिळालं, दिस इम्प्लाइज सेक स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. आता हे आपण गिवन इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय रूट टी इंटू डी टी. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन करायचं आहे. आता रूट टी वरती आलं ना तर इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू -1/2 इंटू डी टी. लक्षात आहे, कारण हा टी म्हणजे 1/2 असतो आणि वरती आणला म्हणून मायनस झाला. म्हणजेच काय झालं, टी रेस टू -1/2 प्लस 1 डिवायडेड बाय -1/2 प्लस 1 प्लस सी. -1/2 प्लस 1 किती येणार, 1/2. आणि हा 1/2चा 2 वरती जाणार, म्हणजे 2 इंटू टी रेस टू 1/2 प्लस सी. ठीक आहे, आता टी रेस टू 1/2 म्हणजेच टी काय आहे तर टॅन, म्हणजे आन्सर येणार 2 टॅन एक्स रेस टू 1/2 प्लस सी. आणि रेस टू 1/2 म्हणजेच स्क्वेअर रूट, मीन्स रूट ऑफ टॅन एक्स प्लस सी. आणि हा आपला ऑप्शन कुठं आहे, ऑप्शन बी. कोणता आहे ऑप्शन बी, जे आपला आन्सर आला बी. थोडंसं एक्झाम्पल मोठं होतं पण सिम्पल होतं एक्झाम्पल. बघा लक्षात आलेलं आहे का, ॲडजस्टमेंट केली पहिल्यांदा रूट टॅन एक्सची आणि नंतरनं साईन कॉसमध्ये कन्वर्ट करून सेकमध्ये आणलं. ठीक आहे, बघूया नेक्स्ट एक्झाम्पल आपण. ठीक आहे, बघा नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इंटू ब्रॅकेट एक्स रेस टू 4 प्लस 1 आणि त्याच्या ब्रॅकेट रेस टू दिला आहे नंबर 3/4 इंटू डी एक्स इज इक्वल टू, आणि खाली ऑप्शन्स आहेत. आणि हे एक्झाम्पल जेईला विचारलेलं आहे, त्यामुळे एक्झाम्पल सोपं आहे, सिम्पल आहे. बघा काय करायचं एक्झाम्पलमध्ये, एक कॉमन नंबर काढता येतो का बघायचं. त्याच्यासाठी आपण काय करूया, एक्झाम्पल सिम्पल तयार करूया. पहिल्यांदा आय इज इक्वल टू कन्सिडर करूया, आहे तसंच नेहमीप्रमाणे. काय येणार, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर इंटू एक्स रेस टू 4 प्लस 1 ब्रॅकेट रेस टू 3/4 इंटू डी एक्स. ठीक आहे, आता पुढं घेतलं, दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर तसंच ठेवला आणि ह्याच्यातून एक्स रेस टू 4 बाहेर आणला, तर तो बाहेर आल्यानंतर तसा येणार नाही, एक्स रेस टू 4 इंटू पॉवर 3/4 आणि ब्रॅकेटमध्ये इथं राहणार 1 प्लस 1 अपॉन एक्स रेस टू 4 असं राहणार इंटू डी एक्स. लक्षात आलं, दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय हा एक्स स्क्वेअर तसाच राहिला इंटू हा 4 कॅन्सल राहिला एक्स क्यूब इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन एक्स रेस टू 4 आणि इथं ब्रॅकेट रेस टू किती येणार 3/4 मग अशी राहिला होता लिहायचं इंटू डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय हा काय झाला एक्स रेस टू 5 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1 अपॉन एक्स रेस टू 4 रेस टू 3/4 इंटू डी एक्स. लक्षात आलं. आणि आता सबस्टिट्यूशन वापरूया.
आता सबस्टिट्यूशन वापरताना इथं सबस्टिट्यूशन थोडं वेगळ्या पद्धतीचं वापरायला पाहिजे, कारण सोपं नाही, थोडंसं अवघड एक्झाम्पल आहे. 1 + 1/x⁴ इज इक्वल टू आपण घेताना घेऊया t⁴. काय घेऊया? t⁴ घेऊया. आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं, ह्याचं 0 येणार, हा वरती जाणार x⁻⁴, किंवा लिहिताना आधी लिहूया इज इक्वल टू t⁴. आणि आता याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर ह्याचं काय येणार? -4 × x⁻⁴ + 1 इज इक्वल टू t⁴ काय येणार? 4t⁴ × dt/dx. लक्षात आलं? सॉरी, -4 -1 असणार इथं, म्हणजेच काय आलं? -4 × x⁻⁵ इज इक्वल टू 4t³ × dt/dx. ठीक आहे. हा म्हणजेच लिहिता येणार 4 कॅन्सल झाला, -1/x⁵ × dx इज इक्वल टू t³ × dt. आणि निगेटिव्ह कॅन्सल करूया आपण, म्हणजेच लिहिताना काय येणार? 1/x⁵ × dx इज इक्वल टू -t³ × dt. हे आपल्याला सबस्टिट्यूट करायचे एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे. देअरफॉर काय येईल बघा, आता इथं सबस्टिट्यूट केल्यानंतर ना I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/, त्याला नंबर मिळाला म्हणजे 1/t⁴ इंटू t⁴ आणि ब्रॅकेट रेशटू आपला नंबर राहिला 3/4 इंटू -t³ × dt इज इक्वल टू. मग काय झालं याच्यामध्ये? t⁴ हा 4 कॅन्सल झाला, राहिला 3 आणि हा 3 कॅन्सल झाला, म्हणजे राहिला फक्त -1 × dt. लक्षात आला? -1चं इंटिग्रेशन काय येणार? -t आणि +c. पण टीची व्हॅल्यू काय आहे? हा नंबर 1+, तो तिथं सबस्टिट्यूट केला, 1 + 1/x⁴, त्याला मायनस साईन +c. मग तो ऑप्शन आपला कुठला येतोय? नाही, आपल्याकडे t इज इक्वल टू ⁴ होणार, कारण आपला नंबर हा आहे t⁴, बरोबर. म्हणून इथं 1/4 येणार. आणि मग आपला ऑप्शन कोणता येतोय बघा, त्यातला (1 मायनस इंटू ब्रॅकेट 1 + x⁴ डिवायडेड बाय x⁴ रेज टू 1/4, म्हणजे ऑप्शन डी. बघा लक्षात आलं? ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. द इंटिग्रेशन ऑफ 2x⁴ + 5x�9 डिवायडेड बाय x⁵ + x³ + 1 ब्रॅकेट रेज टू 3 × dx इज इक्वल टू. हे सुद्धा इंटिग्रल जेईला विचारलेलं आहे. ठीक आहे. परत एकदा आपण काय करूया, आय इज इक्वल टू कन्सिडर करूया नेहमीप्रमाणे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x⁴ + 5x�9 डिवायडेड बाय x⁵ + x³ + 1 ब्रॅकेट रेज टू 3 × dx. आता x⁻15 काय करायचं, आपण डिवाइड करायचं, म्हणजे ह्यातनं बाहेर येणार तो 15 तयार होणार. मग आता दिस इज इक्वल टू, जर आपण न्युमरेटरला x⁻15 डिवाइड केलं तर राहणार 2 डिवायडेड बाय x³ + 5 डिवायडेड बाय x⁻6 डिवायडेड बाय, इथं घेतलं तर आतमध्ये तो 15 जाणार, म्हणजे इथं 1 राहणार, प्लस 1/x² + 1/x⁵ ब्रॅकेट क्यूब × dx. बघा लक्षात आलं का? इथं काय केलं, इथं हा जो नंबर आहे x⁻5 हा इथनं बाहेर आला तर x⁻15 येणार, म्हणून तसं घेतलं. आता सबस्टिट्यूट करूया. पुट 1 + 1/x² + 1/x⁵ इज इक्वल टू t.
1चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर किंवा डेरिव्हेटिव्ह काढण्याआधी सिम्पल लिहूया. 1 प्लस एक्स रेज टू मायनस 2 प्लस एक्स रेज टू मायनस 5 इज इक्वल टू टी. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढूया आपण. याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार पहिल्यांदा -2 इंटू एक्स रेज टू मायनस 3 मायनस 5 इंटू एक्स रेज टू मायनस 6 इज इक्वल टू dt डिवायडेड बाय dx. ठीक आहे. पुढं हा नंबर लिहिणार आपण -2 डिवायडेड बाय एक्स क्यूब मायनस 5 डिवायडेड बाय एक्स रेज टू 6 इज इक्वल टू dt डिवायडेड बाय dx. मायनस कॉमन घेऊन कॅन्सल केला इकडलं, म्हणजेच 2 डिवायडेड बाय एक्स क्यूब प्लस 5 डिवायडेड बाय एक्स रेज टू 6 आणि हा dx इकडं मल्टिप्लाय केला इज इक्वल टू मायनस dt. म्हणजे आपल्या गिवन टर्म्स तिथं मिळाल्या. देअरफोर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय हा पूर्ण नंबर म्हणजे t रेज टू 3 इंटू मायनस dt. ठीक आहे. इज इक्वल टू मायनस बाहेर घेतला आणि ह्याचं इंटिग्रेशन काढलं तर काय येणार, वरती येणार नंबर, म्हणजेच t रेज टू मायनस 3 प्लस 1 t रेज टू मायनस 3 प्लस 1 डिवायडेड बाय मायनस 3 प्लस 1 प्लस c. दिस इज इक्वल टू मायनस आणि हा मायनस होणार तो कॅन्सल होणार, प्लस हा काय येणार 2 1/2 इंटू 1/t² प्लस c. म्हणजेच दिस इज इक्वल टू ह्याचा नंबर सबस्टिट्यूट केला इथं तर तो काय आहे 1/2 इंटू 1/1 प्लस 1/x² प्लस 1/x रेज टू 5 त्याचा स्क्वेअर प्लस c. आणि आता ते सिम्प्लिफाय केलं तर x रेज टू 5 हा काय होणार, x रेज टू 10 होणार. म्हणजे 1/2 इंटू x रेज टू 10 डिवायडेड बाय x रेज टू 5 प्लस x³ प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c. आणि आता असा ऑप्शन कुठे आपल्याकडे चेक करायचं, कुठला आहे आपला x रेज टू 10 डिवायडेड बाय प्लसमध्ये आणि 1/2, म्हणजे आपला ऑप्शन नंबर येतो आहे फर्स्ट. बघा लक्षात आली का. अशा पद्धतीनं आपण इंटिग्रेशनमधली 2 टाईपचे एक्झाम्पल्स कंप्लीट केलेले आहेत. फर्स्ट ॲज इट इज सिम्पल आणि आत्ता आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये घेतली बाय द सबस्टिट्यूशन. ओके. बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.